नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आचार्य 90 FM दरवेळी विविध संस्थांसाठी मीडिया पार्टनरशिप देत असतं. गेली 4 वर्ष आपण बरेचसे मीडिया पार्टनर्स सोबत जोडलेले आहोत. तर आज आपण सुद्धा एका नवीन स्टार्टअपशी किंवा एका नवीन कन्सेप्टशी जोडलेलं जाणार आहोत. कोकण बाजार स्टार्टअप जत्रा ही 2026ची आता नवीनच सुरू होते आणि हा इव्हेंट मेगा इव्हेंट आहे आणि तो 5, 6, 7 जून 2026ला CWC बँक्वेट हॉल, CWC लॉ कॉलेज, ऑर्लेम मालाड वेस्ट इथे संपन्न होणार आहे. आणि ही कोकण बाजार 2026ची सगळी टीम आपल्यासोबत जोडलेले आहेत. माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट संजय मोरे सर, नमस्कार सर, वेलकम टू आचार्य 90 FM. नंतर श्रीकांत कोकाटे सर, नमस्कार. प्रांजल सुर्वे मॅम, नमस्कार. आणि मंगेश सावंत सर, नमस्कार. आणि खूप म्हणजे आता मे महिना आहे आणि सुट्ट्या आहेत त्यामुळे सगळे लोक गावाला गेलेत. पण जून म्हटलं की सगळ्यांची सुरुवात असते. म्हणजे अकॅडमिक्सची म्हणा किंवा एक नवीन वर्ष आपण म्हणतो ते जूनपासून सुरुवात होतं. आणि प्रत्येकाला जी उत्सुकता असते की आपल्याला या वर्षापासून आखणी करायची असते. म्हणजे वह्या पुस्तकांपासून जरी म्हटलं आणि अगदी लग्न सराईचे दिवस सुद्धा असतात तर आपल्याला प्रत्येक गोष्ट घ्यायची असते. आणि जूनसाठी म्हणजे सगळे सज्ज झालेले असतात. सगळ्यांना मुलांना जशी शाळा कॉलेजची ओढ लागलेली असते तसे स्टार्टअप्सना सुद्धा नवीन काहीतरी करायला तुम्ही चांगल्या डेट्स निवडलेल्या आहेत. तर त्यासाठी आधी तुमचं मनपूर्वक स्वागत आणि शुभेच्छा तुम्हाला ह्या इव्हेंटसाठी. आणि ही जत्रा आहे म्हटल्यावरती सकाळी ऑफकोर्स 10 वाजल्यापासून रात्री 9 पर्यंत आहे. आणि जत्रेमध्ये जसं म्हणतो आपल्या गावच्या जत्रेमध्ये आपल्याला सगळी व्हरायटी असते. सगळ्या स्टॉल्सची म्हणा किंवा खाद्यपदार्थांपासून लग्न सराईच्या सगळ्या ऑर्नामेंट्स म्हणा किंवा साड्या म्हणा असे सगळे स्टॉल्स ह्या जत्रेमध्ये असणार आहेत. आणि जत्रा हे समर्पक नाव तुम्ही दिलेलं आहे. तर ह्या सगळ्यांची ओळख तर झालेलीच आहे पण त्यांच्याकडून या इव्हेंटची ओळख आपण करून घेणार आहोत. तर ऑफकोर्स जे सगळे ऑर्गनायझर्स आहेत माझ्यासोबत तर मी त्यांना रिक्वेस्ट करते की तुम्ही ह्या कन्सेप्ट विषयी म्हणजे इव्हेंट नेमका काय आहे त्याविषयी थोडंसं सांगावं. ओके. कोकण बाजार 2020 पासून सुरू झाला, जून 2020. आणि आम्ही मराठी माणसाचं हक्काचं मार्केट तयार करतो. सुरुवातीला ऑनलाईन होतं आणि त्याच्यानंतर 2021 जेव्हा कोविड थोडा कमी झाला तेव्हा ते आपण ऑफलाईन त्याचे एक्झिबिशन्स मध्ये त्याचं स्वरूप नेलं. आता तसे 100+ एक्झिबिशन आपले पूर्ण झाले. आणि 100वा जेव्हा एक्झिबिशन आमचं होतं आणि ते पूर्ण झालं त्याचं अभिनंदन करायला मंगेशजींनी कॉल केला होता. त्यांची यू मोटिवेटर्स म्हणून एक इनिशिएटिव्ह आहे, जबरदस्त काम करतात ते. तर बोलता बोलता विषय स्टार्टअप जत्रा 2026 इथपर्यंत पोहोचला. हा उपक्रम असा आहे ज्याच्यामध्ये जे नवीन सुरू करणारे उद्योग आहेत म्हणजे मराठी माणूस जेव्हा व्यवसाय सुरू करतो जेवढे पण उद्योजक समाज आहेत त्यांच्या सगळ्यांकडे त्यांची इकोसिस्टम आहे. कोणाला पैसे पाहिजेत व्यवसाय सुरू करायला तो मिळतो, मार्केट पाहिजे ते मिळतं, माझ्या दुकानात येऊन काम कर आणि शिक एवढ्यापर्यंत चालतं. आता ते चुकीचे नाही, ते दे आर राईट ऍट देअर पार्ट. आपण चुकीचे आहोत कारण आपण ते काही करत नाही आहोत त्या अँगलने. म्हणून आपण सुरुवात मार्केट उभं करण्यापासून केली. आता स्टार्टअप फंडिंग कडे हे कुठेतरी नेण्याची आमची इच्छा आहे. या उपक्रमात शार्क टँक इंडिया तुम्ही बघितलं असेल त्याच्या धर्तीवर गोष्टी घडणार आहेत. ऑब्व्हियसली त्याची सुरुवात थोडी छोटी असणार आहे. आपण 5 करोड 10 करोड बिकॉज घेणाऱ्याची पण तेवढी कुवत असायला पाहिजे. आपण सुरुवात ह्याची बिकॉज आपल्या उद्योजकांची पैशाची गरज खूप छोटी आहे. पण ते पैसे मिळाल्यानंतर नुसते पैसेच नको आहेत त्यांना, त्याच्यासोबत मार्गदर्शन हवंय. आणि इन्व्हेस्टर जेव्हा बिझनेसमध्ये येतो, स्टार्टअप मध्ये इन्व्हेस्ट करतो तेव्हा तो मेंटॉर म्हणून काम करतो, तेव्हा तो पार्टनर म्हणून काम करतो. म्हणजे ज्यांनी शून्यापासून 5 करोड 10 करोड 50 करोड पर्यंत व्यवसाय नेले ते तुमचे पार्टनर बनतात याच्यासारखी भारी गोष्ट नाही. बिकॉज ते तुम्हाला ते विजन आणि तिथे जाण्याची प्रोसेस दोन्ही पण दाखवू शकतात. मंगेशजी काय सांगाल तुम्ही ह्या उपक्रमाबद्दल? तुम्ही पण थोडं सांगा. यू मोटिवेटर्सचे जो संकल्पना मांडण्याची बघितली थोडे को फाउंडर आपल्याकडे आहेत म्हणा. ऍडव्होकेट संजय मोरेजी आहे, डॉक्टर प्रांजल सुर्वे म्हणा, आमचे ऍडव्होकेट दुसरे रवींद्र भोसले पण आहेत. तर ह्यावेळी हा जो यू मोटिवेटर्स या नावामध्ये कसं आहे की तुम्ही ज्यावेळी स्वयंसिद्ध होता त्यावेळी तुम्ही दुसऱ्यांना मोटिवेशन देऊ शकता. मग ती पात्रता जेव्हा मी माझ्यावर निर्माण करतो म्हणजे मी दुसऱ्यांना मी मोटिवेट करू शकतो. हा यू मोटिवेटर झाला. मग त्याची व्याख्या किंवा त्याची माध्यमं वेगवेगळी असू शकतात. पण आपण निवडला व्यवसाय
अच्छा. ही जी कम्युनिटी आपली जी मराठी कम्युनिटी मधून व्यवसाय बरं. निवडण्यासाठी आणि ती क्षमता हवी, हा. मानसिकता हवी, म्हणून जे सेशन आहे आमचे संजयजी मोरे घेतात की मराठी मुलांची किंवा मराठी माध्यमाची आपल्या उद्योगी मानसिकता कशी असली पाहिजे. बरोबर. हा मेन मोटो होता ज्यावेळी आपण यू मोटिवेटर्स इन्स्टिट्यूटची सुरुवात केली. ईडीपी एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम कसा असेल. अच्छा. म्हणजे करतेवेळी जेव्हा शीतलजींचं पूर्णपणे कोकण बाजार मी पाहतो चालू आहे, तर मी त्यांना म्हटलं की संपूर्ण जत्रा भरलेली आहे तुमची, हा. हा संपूर्ण बाजार भरलेला आहे आणि या बाजारामध्ये समजा जर मी म्हणतोय की एका व्यासपीठावरती उद्योजक पाहायला आलेले असणार आहे, इन्व्हेस्टर आलेले आहेत, फ्रँचायझीज त्यांच्या फ्रँचायझी द्यायला आलेले आहेत, अच्छा. आणि इन्व्हेस्टर म्हणतात की सर तुम्ही स्पीच करा तुम्हाला काय हवं. मग ज्यांचे स्टार्टअप चालू आहे सध्या त्यांना हा. पैशांची पण गरज असेल, बरं. ते म्हणतात की आम्हाला ही गरज आहे, मदत पण हवी आहे, सीएस यांची मदत पण मिळणार आहे. आणि त्या लेवलवरती त्या व्यासपीठावरती उभे असते वेळी मी त्यांना असं सांगू इच्छितो की बाबा तू फक्त उभा राहा, हा बाजाराने रेडी आहे, बरं. सेल्स सुरुवात आहे, हा. फक्त तू उभा राहा आणि सुरुवात करण्यासाठी तुला जी काय मानसिकता लागणार आहे ना, हे सगळे मान्यवर इथं आहेत. ही सुरुवात करतो मॅडम. बरोबर. हे मला वाटतं वैशिष्ट्यच आहे, कारण बाहेर नुसते स्टॉल्स असतात आणि त्यांच्या उत्पादनांची विक्री होते, हे मी आजवर पाहण्यात आलंय. पण सगळे इन्व्हेस्टर्स एकत्र, नंतर मार्केटर्स एकत्र आणि फ्रँचायझर्स एकत्र, असं बऱ्याच ठिकाणी होत नाही आणि हे तुमचं वेगळेपण आहे. मोरे सर, तुम्ही काय सांगाल, म्हणजे एक वकिली चष्म्यात तुम्हाला कसा हा वाटतो? वकिली चष्मा तर आहेच, पण तत्पूर्वी मी सांगेन की मी या व्यतिरिक्त सुद्धा काम करतो. ते म्हणजेच एमपीएससी यूपीएससी बँकिंग या नोकरी संदर्भातले वर्ग चालवतो. पण हे सगळ्यांनाच नोकरी नाही मिळणार आहे, सगळेच IAS IPS नाही होणार आहेत, सगळेच बँकेत नाही लागणार आहेत. पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, तुम्हाला उद्योजक व्हायचंय. आणि उद्योजक व्हायचं म्हणजे स्वतःपुरतं नसतं ना, तुम्ही लोकांसाठी रोजगार निर्माण करत असता, तुम्ही लोकांना एक दिशा देत असता. तुमच्याकडे बघून मग लोक त्या पाथवर चालायला लागतात, असा तुम्ही पाथ तयार करत असता. आणि त्यांनी जसं सांगितलं यू मोटिवेटर्स, तुम्ही स्वतः मोटिवेटर व्हा, तुम्ही स्वतःचा पाथ तयार करा आणि इतरांना तो रस्ता दाखवा, अशी कन्सेप्ट आहे. मग त्यांना काय काय कमी पडू शकतं? पैसे कमी पडू शकतात का? हो, पडू शकते, कारण पैशाशिवाय काय होतच नाही. मग त्याला मदत करायची. मानसिकता खूप महत्वाची आहे ना आत्ताच्या युगात. छोट्या गोष्टीपासून कोण सुरू पण करायला मागत नाही. आता जवळपास सगळ्यांना सगळं मिळालं, मी छोट्या गोष्टीपासून कशी सुरुवात करू असे कुठेतरी वाटतं. मग जेव्हा कोकण बाजारमध्ये येऊन बघतात लोक, एकदम छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात केलेली आहे, त्यांना कुठेतरी मोटिवेट केलं पाहिजे, त्यांना कुठे फायनान्शियल हेल्प करता आली पाहिजे, मार्गदर्शक मिळालं पाहिजे, त्याला त्यांची मानसिकता तयार झाली पाहिजे. मानसिकता अशी तयार झाली पाहिजे की मी छोट्यापासून सुरुवात करेन, अगदी लगेच. आता सरांनी सांगितलं की लगेच सारखं नाही, पण छोट्यापासून सुरुवात केलं पाहिजे. आपण धीरूभाई अंबानीचं उदाहरण घेतो, ऐकतो, पण स्वतः सुरुवात करायला तयार नाही. हे कसं? तर त्याचा हा कन्सेप्ट आहे. आणि पटेल साहेब म्हणजे ज्यांनी निरमा पावडर तयार केली, सर्वात कमी म्हणजे स्वस्त्यामध्ये लोकांना ही निरमा पावडर द्यायची, अशी कन्सेप्ट त्यांनी स्वतःच्या अंगणात हे उभं राहून ते काम केलं. हे कुठेतरी आपल्या मराठी माणसांमध्ये रुजायला पाहिजे. मराठी माणूस हा खूप मेहनत करणारा आहे, चांगली मानसिकता आहे, पण व्यवसाय म्हटला की अपयश यश या गोष्टी आहेत. मग जर अपयश आलं, एखादी अडचणी आल्या, तर त्या अडचणीवर मात कशी करता येईल, त्याला काय आणखी वेगळे मार्ग आहेत का, हे सगळं शोधण्याचं काम मेंटॉर म्हणून यू मोटिवेटर्स करणार आहे. त्या दरम्यान काही त्यांना अडचणी आल्या तर कायदेशीर म्हणून सल्ला सुद्धा आमच्याकडे हा मिळणार आहे. असा हा यू मोटिवेटर्सचा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यासाठी. मॅडम, तुम्ही काय सांगाल? मुळात हेच आहे की जसं सगळेजण आम्ही पहिल्यापासूनच चर्चा करतोय किंवा डिस्कस करतोय मानसिकता, तर ही मानसिकता कुठेतरी चेंज झाली पाहिजे. यंग क्राऊड आहे खूपच, पण तरीही करायची इच्छा आहे, पण मार्गदर्शन नसतं किंवा मग कोणीतरी येतं काहीतरी एखादी गोष्ट सांगतं, पण सगळ्या गोष्टी एका ठिकाणी अवेलेबल नाही होत. सो आम्ही ते देण्याचा प्रयत्न करतोय, कारण जे आहेत ते सगळेच खूप चांगल्या लेवलचे आहेत, खूप मोठ्या पदांवरती आहेत, त्यांचा स्वतःचा एक्सपिरियन्स खूप छान आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे जसं कोकण बाजारचं म्हणायला गेलं तर 105वा इव्हेंट होतोय. 3 ते 4 वर्षामध्ये हे ग्रास्प करणं हे एवढं इझी नाहीये की एवढ्या लेवलला ते घेऊन जाणं.
प्रत्येकाला नाही शक्य होत. सो ते इथे आहेत, सगळे आहेत, सर आहेत, खूप छान गायडन्स देतात, मानसिकता चेंज हा. करतात. सरांनी तो प्लॅटफॉर्म क्रिएट केलाय ज्याच्यामध्ये सीड फंडिंग मिळणार आहे तुम्हाला, सेल्स साठी तुम्हाला पूर्ण बाजार अवेलेबल आहे, अच्छा. मानसिकतेसाठी तुम्हाला कोचेस अवेलेबल आहेत. हा. सगळ्या गोष्टी एका प्लॅटफॉर्मवरती आतापर्यंत घडलेल्या नाहीयेत. सो ते आम्ही घडवण्याचा प्रयत्न करतोय. तर एकच असं असेल की तुम्ही या, तुमच्या आयडियाज घेऊन या, कल्पना घेऊन या, आम्ही त्याच्यासाठी सुद्धा तयार आहोत. तर तुमच्या कल्पना ऐकायला सुद्धा आम्ही बसलेलो आहोत, ते सुद्धा तुम्ही तिथे मांडू शकता. बऱ्याच वेळेस असं होतं की कल्पना फक्त डोक्यात आहे. मित्राला सांगितलं की अरे काय तू हे घेऊन बसलायस, आईला सांगितलं की हे नको, असं काही करू नको सोबत, तू व्यवसाय नको, तू घरात बरोबर. फक्त कामच कर, म्हणजे व्यवसाय नको. हे कुठेतरी चेंज झालं पाहिजे. नक्की. तुझी आयडिया आहे, चालेल आम्हाला, आम्ही आयडिया सुद्धा ऐकायला तयार आहोत, तू फक्त तुझी आयडिया घेऊन ये, असं. सो ह्या सगळ्याच गोष्टींच्या दृष्टिकोनातून आम्ही विचार केलाय आणि हा प्लॅटफॉर्म क्रिएट केलेला आहे. नक्कीच. याच इव्हेंट विषयी आपण जाणून घेणार आहोत. पटकन एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि कोकण बाजार 2026 स्टार्टअप जत्रा याविषयी अधिक जाणून घेऊया. श्रीकांत कोकाटे, मंगेश सावंत, ॲडव्होकेट संजय मोरे आणि डॉक्टर प्रांजल सुर्वे यांच्याकडून. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ऑनलाईन. त्यानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण ज्या इव्हेंटला मीडिया स्पॉन्सरशिप करत आहोत त्याविषयी आपण जाणून घेतोय. तो इव्हेंट आहे कोकण बाजार 2026 स्टार्टअप जत्रा, जी CWC बँक्वेट हॉल, CWC लॉ कॉलेज, ओरलेम, मालाड वेस्टला होणार आहे. अर्थातच तारखा आहेत 5, 6, 7 जून 2026 आणि वेळ आहे सकाळी 10 ते 9. ऑर्गनायझर्स आहेत कोकण बाजार आणि यू मोटिवेटर आणि प्रेझेंटेड बाय 911 एक्यम मल्टी व्हेंचर LLP आणि अर्थातच रेडिओ पार्टनर आहेत आचार्य 90 FM. तर जसं मगाशी मॅडम प्रांजल मॅडम म्हणाल्या की मराठी माणूस जनरली व्यवसाय म्हटला की नको 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 रे बाबा असं त्याचं होतं, नोकरी आपली बरी असे ती मेंटॅलिटीतनं आपण आता खूप म्हणजे चांगला व्यावसायिक होण्यापर्यंत मराठी माणूस हा चांगला व्यावसायिक होऊ शकतो. पेंढारकर आहेत, बरेचसे पेडेकर मसाले, खामकर मसाले, म्हणजे बरेच उद्योजक असे आहेत की किर्लोस्कर अगदी मी म्हणेन. तर असे बरेच मराठी उद्योजकांनी, पण तरी सुद्धा म्हणावी तशी संख्या नाही, अगदी हातावर बोलणारी अशी काही व्यक्तिमत्व आहेत. तर हे अर्थातच कोकण बाजारचा तो सुद्धा उद्देश असणार आहे की मराठी व्यावसायिक निर्माण होणं, मराठी उद्योजक निर्माण होणं. तर मला हा सगळं ऑर्गनायझर म्हणजे फारच, म्हणजे ऑर्गनायझर्स बघणं, म्हणजे सगळे स्टार्टअप्स कोण कोण आहेत त्यांना शोधून काढणं किंवा लोकेशन पाहणं, हे सुद्धा लॉ कॉलेज सारखं तुम्हाला सरांच्या ओळखीने असेल कदाचित, पण व्हेन्यू मिळणं हे सुद्धा मुंबई सारख्या ठिकाणी आणि तिथे सगळे पोहोचले पाहिजेत. बरोबर. हा, आणि ते सगळ्यांना म्हणजे घेणाऱ्याला सुद्धा ते सोयीस्कर झालं पाहिजे आणि तुमच्या ऑर्गनायझर्सच्या बजेटमध्ये पण ते असलं पाहिजे. तर ते सगळ्याची आखणी तुम्ही कशी केली आहे त्याविषयी जाणून घ्यायचं. कोकण बाजार जेव्हा पहिला लागला ना तेव्हा जोगेश्वरीच्या एका छोट्याशा कोपऱ्यात लागला, कारण तेव्हा लॉकडाऊन जस्ट निवळला होता. म्हणजे आम्हाला आठवत आहे की आम्ही मास्क लावून बाजार केला होता आणि त्याच्यानंतर मग दुसरा केला, तिसरा केला, दुसऱ्या आठवड्यातच दुसरा केला, त्याच्यानंतर 15 दिवसांनी तिसरा केला आणि त्याच्यानंतर सेकंड वेव्ह आली कोविडची. मग आपल्याला गॅप घ्यावा लागला थोडा, कारण मग ते अलाउडच नव्हतं. ओके, आम्ही पहिल्या दिवसापासून ठरवलं जे लिगल आहे ते सगळं करणार आणि बेकायदेशीर कोणती गोष्ट आपल्याला करायची नाही. ठीक आहे, ज्याच्यातनं कॉम्प्लेक्सिटीज तयार होते. हा 100% मराठी उद्योजकांचा बाजार राहिला पहिल्या दिवसात. जेव्हा मी म्हणतो 100+ इव्हेंट झाले, सगळे उद्योजक, सहभागी उद्योजक मराठी आहे. आमचा नियम आहे की ऍटलिस्ट एक पार्टनर तुमचा मराठी असला पाहिजे. जसं की दुबईचे शेख ठेवतात त्यांच्याकडे नियम, तशी आमची पद्धत आहे. रिझन त्याचं एवढंच आहे की आपल्या माणसाचं मार्केट असलं पाहिजे मुंबईमध्ये. आणि कारण मुंबईमध्ये आपण घराच्या बाहेर पडलो ना तर आपण म्हणतो, म्हणजे नावं मोठी मोठी घेतली तुम्ही मगाशी, ती खरंच मोठी नावं आहेत, पण तुम्ही मुंबईतल्या कुठल्याही बाजारपेठेत जा, कुठल्याही, तिकडे 100 दुकान असतील त्याच्यातलं एखादं मराठी असतं. आणि ही खूप भयानक गोष्ट आहे. आता जे झालं ते मागच्या पिढीत झालं, पुढच्या पिढीने त्यात बदल घडवला पाहिजे आणि सुरुवात कुठून तरी केली पाहिजे. आपला जो मिडल क्लास माणूस आहे तो रस्त्यावर नाही ठेला टाकू शकत की भाई केळी विकत होता आणि नंतर अंबानी झाला वगैरे. या स्टोरीज आपल्याला सूट नाही करत, कारण आपले शेजार पाजारचे तिकडे येऊन टिंगलटवाळ्या करतात, नातेवाईक येतात, बोलतात काय नोकरी सोडली आणि केळी विकतो वगैरे. असल्या गोष्टी आपल्याकडे खूप जास्त होत असतात आणि कामापेक्षा जास्त त्याच सगळ्या गोष्टी होतात. ओके,
त्याच्या जागी चहावाला जर मारवाडी असेल तर त्याला पहिली मुलगी दिली जाते, अरे चायवाला ये बहुत अच्छा काम बरोबर है. आहे, बरोबर आहे. तो व्यावसायिक आहे. चायवाला ये काम बडा करेगा बाद में लाईफ में. आपल्याकडे तसं होत नाही. आपल्याकडे कोणी 5 करोडचा बिझनेस करत असेल तरी पण ह्याचं कधी बंद होईल माहित नाही, अशा पद्धतीने विचार असतो. स्टार्टअप जत्राचा इनिशिएटिव्ह हा आहे की ओके, आमच्याकडे आता 5-5 वर्ष टिकलेली लोक आहेत, व्यवसायात टिकलेली. म्हणजे कोविडमध्ये नोकरी गेल्यामुळे व्यवसाय सुरू केले होते लोकांनी, पण आता ते टिकलेले आहेत. त्यांच्यामध्ये एक एनर्जी दिसते आपल्याला की ते टिकलेत, की ते धडपडतात, ते फाईट करतात, ते पार्ट टाइम बिझनेस करतात, पण ते थांबलेत तिथेच. ते बंद करून घरी नाही बसले. बंद करून घरी बसल्याची संख्या खूप मोठी आहे म्हणा, पण तरी पण जे फाईट करतात ना त्यांना पुढे कसं घेऊन जाता येईल त्याच्याबद्दलचा हा इनिशिएटिव्ह आहे. त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी बघा, आपल्या आजूबाजूचं जे सर्कल असतं मराठी लोकांचं, त्याच्यामध्ये उद्योजक नाही आहेत. ते आपल्याला गाईड जरी करत असले तरी पण तो खूप मोठा माणूस असेल, तो कदाचित IAS ऑफिसर असेल, डॉक्टर असेल किंवा कोणी असेल, तो उद्योजक नाहीये ही भयानक गोष्ट आहे. जेव्हा तो ऍडवाइस देतो कोणाला दुसऱ्याला आणि तो फक्त सांगतो हे कर ते कर, मार्केटिंगची आयडिया तर सगळ्यांच्या डोक्यात भरपूर भरलेल्या असतात. कोणी पण सांगतो, म्हणजे जो अगदी छोटं मोठं काम करतो तो पण मार्केटिंगची आयडिया देऊन जातो लोक. आपल्याला काय हवंय की हे जे धडपडतात लोक, त्यांच्या सोबत कोणतरी असा माणूस हवाय जो त्याला सोबत घेऊन मोठा करेल. प्रोसेसेस शिकवून शिकत नाही माणूस, त्याला ठोकूनच शिकवायला लागतं की बाबा असंच काम झालं पाहिजे, तेव्हाच ते होणार आहे. आणि त्या प्रोसेसमध्ये म्हणजे त्या भट्टीमध्ये आता आपल्या एकेका उद्योजकाला टाकण्याची ही प्रोसेस आहे. इथे घडणार काय, मंगेशजी खूप चांगल्या प्रकारे सांगू शकतील की ह्या इव्हेंटमध्ये एक्झॅक्टली घडणार काय. म्हणजे शार्क टँक सारखं आपण म्हणतोय, एक्झॅक्टली काय घडणार आहे. काय घडणार पण हा इव्हेंट कसा आहे की बाजार ऑलरेडी भरलेले आहे, त्याच्याकडे सेल्सचा मुद्दा जो एका पॉइंटला आलेला आहे. हा इव्हेंट असा नाही की एक प्लॅटफॉर्म आहे, त्या प्लॅटफॉर्मवरती इन्व्हेस्टर्स आपण स्वप्नजी सिरियस वगैरे म्हणा, बांबू इंडियाच्या योगेश योगेश शिंदे शिंदे आहे. योगेश शिंदे, अशी माणसं आहे ऑलरेडी. मॅनपॉवर आहे. मॅनपॉवर चांगले आहे. नाही, आपण जवळपास 5 करोड ते 50 करोड वार्षिक टर्नओव्हर असलेल्या उद्योजकांना तिकडे इन्व्हेस्टर म्हणून घेतात. पॅनलवरती घेतलं. बरोबर. आणि प्रत्येक जण म्हणजे आता इव्हन डॉक्टर मॅडम आहे ना, यांचं स्वतःचं एक वर्टिकल सुरू आहे, सर स्वतःचे वर्टिकल सुरू आहे, माझं स्वतःचं वर्टिकल सुरू आहे. म्हणजे प्रत्येक जण उद्योजकी आहे. म्हणजे इथे मॅडम बसलात त्या किंवा ऍडव्होकेट सर हे पण उद्योजकच आहेत. त्याच्यानंतर ऍडव्होकेट म्हणजे प्रत्येक जण माझ्या टीम मध्ये सगळे जण, म्हणजे रवींद्र भोसले म्हणा, ऍडव्होकेट म्हणा, त्यांचं स्वतःचं एक वर्टिकल सुरू आहे. म्हणजे प्रत्येकाने उद्योजक आहेत. म्हणजे कसं आहे की उद्योजकी मानसिकता तिथून सुरुवात व्हायला पाहिजे. मी म्हटलं की यू मोटिवेट मध्ये तुम्ही मोटिवेट करते वेळी तुमच्याकडे पाहिल्यानंतर लोकांना मोटिवेशन आलं पाहिजे. हा प्लॅटफॉर्म कसा आहे म्हणा की एखाद्याला ज्यांच्या फ्रँचायसी ऑलरेडी सुरू आहेत त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही या, पिच करा. आपले काही नवीन तरुण असतील त्यांना आवडेल तुमचे. स्टार्टअप ज्यांचं ऑलरेडी चालू आहे त्यांना मार्गदर्शन पण हवंय, प्लस त्यांना पैसा पण हवाय. बँकिंग असो किंवा इन्व्हेस्टर्स असो, ते येतील आणि पिच करतील. बरं, याच्याबरोबर अजून असा पण आपण एक पार्ट ठेवलेला आहे की त्यांच्याकडे प्रपोजल्स आहेत आणि या प्रपोजल्सला आयडिया कल्पना आहेत, त्यांना एखाद्या प्रोजेक्टमध्ये सेट केल्या. आता याच्यानंतर मग त्यांना काय करायचं की बाबा पिच कर, सगळे इन्व्हेस्टर बसलेले आहेत म्हणा, ते समजून घेतील, तुझ्याबरोबर नंतर पण भेटतील, पण तुझंही काम होईल, तुला प्रॉपर मार्गदर्शन भेटेल आणि काम सुरू होईल. मला ती उद्योजकी मानसिकता जी मुलांमध्ये आहे ना, ती घडवण्याचा प्रयत्न सुरू करायचा. इट्स अ प्रोसेस. या प्रोसेसमध्ये जर मी त्यांना हे एक कॉन्फिडन्स दिलं की बाबा हा बाजार रेडी आहे, हा बाजार ऑलरेडी रेडी आहे, 105 110 झाले इव्हेंट, कन्सिस्टन्सली ही माणसं करतात आहे, त्या माहोलमध्ये या आणि बघा जिथं 10,000 म्हणजे जवळजवळ 2-2, 3-3, 4, 5 ते 10,000 माणसं आलेली असणार आहेत. त्या बाजारामध्ये जेव्हा तुला दिसेल की हा माहोल कसा आहे, त्याच वेळी तुझ्यामध्ये ते प्रोत्साहन निर्माण होणार, एक एनर्जी निर्माण होणार आणि तू पिच करशील म्हणा. आता शुक्रवार, शनिवार, रविवार असं 3 दिवसाचा इव्हेंट आहे. त्याच्यामध्ये शुक्रवार आणि शनिवार 2 दिवसात 50 उद्योजक तिकडे पिच करतील. ओके, याचा अर्थ आहे की आपल्या समाजात कुठेतरी ना बिझनेस पिच करण्याची गरज आहे. नाही, गरज नाही, सुरुवात पिच करण्याची सुरुवात होईल कुठेतरी. म्हणजे त्या पिच करताना मी अडखळेन, मी घाबरेन, मी काय होईल मला माहिती नाही, पण ते त्याची सुरुवात होईल कुठेतरी की ओके बिझनेस, त्याला इन्व्हेस्टर पाहिजे. तर इन्व्हेस्टर पाहिजे म्हणजे मी तक्रार करून भागत नाही, मला जिंकावं लागतं बाबा, मला कधी पण ना तुम्हाला फाईट करूनच जिंकावं लागतं. तर ते त्याची सुरुवात होईल कुठेतरी, हा ना. आणि 2 दिवस ज्युरी बसलेले असतील, ते त्यातले 10 उद्योजक निवडतील आणि ते 10 उद्योजक जर
ते ह्या इन्व्हेस्टर पॅनल समोर शुक्रवारी संध्याकाळी पिच करतील. आणि अच्छा. हे पिच करण्यासाठी आपण त्यांचं प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी, त्यांचे प्रोडक्ट दाखवण्यासाठी आपण 20 फुटाची स्क्रीन लावतो तिकडे, अरे वा. जेणेकरून त्या विषयाला काय हा. म्हणतात थोडासा चाम येईल, हो, ग्लॅमर इंटरेस्टिंग येईल. वाटेल. राईट हा. राईट. इन्व्हेस्टर आहेतच हा. हा. आणि त्याच्याबरोबर फ्रँचायझी देणारी सुद्धा आहेत ना. बरं. अच्छा. आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा 10 लोक पिच करतील, हा. त्याच्यातल्या काही निवडक लोकांना जे समोरच्यांना आवडतील त्यांना ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंट त्यांच्या बिझनेसमध्ये सीड फंडिंग म्हणून होणार. हा हा. अरे वा. ओके, त्या लेवलला हा विषय घेऊन जातोय. ही फक्त काय म्हणतात, ही मंगेशजींनी येऊन काय म्हणतात एक ठिणगी टाकलेली आहे. हा. याचा वणवा कधी होईल? लवकरच. हा. पण वणवा योग्य दिशेने. बरं. Absolute तो कसाही लागणार नाही, तो योग्य योग्य दिशेने दिशा लागणार. आहे. कारण मार्गदर्शक सीएस ऍडव्होकेट्स आहेत हा. म्हणा, मार्केटिंग सेल्ससाठी कोकाटे सरांसारखे म्हणजे प्रत्येक विभागातून आहेत. ग्राउंड लेवलला आम्ही त्यांच्याबरोबर काम करतोय. हा. तो तू आमच्याबरोबर थांबून पहा बरं. आणि सुरुवात कर. हा. सुरुवात करणं महत्त्वाचं. ह्याला 8-10 दिवस झाले फक्त आम्ही ह्याला हा. मांडून आमच्या डोक्यातनं बाहेर काढून अच्छा. हॉल बुक करून हा. आणि आतापर्यंत जवळपास 650 इन्क्वायरीज आहेत. वा. आणि ते पण खूपच हा हा. हा, बरं. ते पण अगदीच बरोबर आहे. अगदीच हा. म्हणजे वेगात लोकांना प्रचंड आवडला आहे बरोबर, concept. हा. आणि भरभर त्याच्यावरती रिस्पॉन्ड करतात. Yes. नक्कीच. Franchise. आता महिला म्हणून मी तुम्हाला खास प्रश्न विचारू इच्छिते, कारण महिला उद्योजक आता खूप वाढलेले भरपूर. आहेत आणि माझ्याकडेच बिझनेस मंत्र सेगमेंट मी 4 वर्ष चालवते, त्यामुळे बऱ्याच महिला उद्योजकांना मला भेटण्याची संधी मिळाली. आणि अगदी छोट्या घरातनं करणाऱ्या व्यवसाय आणि त्यांचा व्यवसाय पण अगदी क्रोज मध्ये आपण म्हणू की त्यांचा टर्नओव्हर खूप चांगला असतो. म्हणजे फक्त स्वयंपाक घर ते आता मार्केट घर असं झालेलं आहे. तर ते थोडस तुमचा कसा रिस्पॉन्स होता महिला उद्योजकांकडे पाहण्याचा? मुळात तर हेच आहे की पूर्वीपासून सांगत गेलेलं आहे की बाबा म्हणजे चूल मूल करावं. बाई ही फक्त चूल आणि मूल ह्याच्यासाठीच आहे वगैरे असं. पण आता ती खरीच म्हणजे महिलांची ती संख्या वाढलेली आहे. हा. त्यांना सपोर्टही मिळतोय, म्हणजे शासनही देतंय बऱ्यापैकी. असे काही टीम आहेत की ज्या सपोर्ट करतायत, त्याच्यामुळे महिलांची ती संख्या वाढलेली आहे नक्कीच. हा. पण तरीही म्हणजे अजूनही तो कन्सेप्ट तेवढा चेंज नाही झालेला आहे. अच्छा. म्हणजे 10 जणी जेव्हा कुठे स्टार्ट करतात त्याच्यातली फक्त 1-2 जणी सक्सेस होतात आणि परत 8 जणी बॅकआउट करतात. काहीही रिझन्स असतील, म्हणजे बऱ्याच रिझन्स आहेत डेफिनेटली. म्हणजे हा. घर मूल सगळं सांभाळावं लागतं बायकांना, बरं. त्याच्यामुळे ती संख्या तेवढी वेगाने नाही वाढलेली आहे. हा. घरातूनही ऑपरेट करणारे आहेत, पण त्यांना मला मार्केट त्याच्यासाठीच द्यायचंय की तुम्ही फक्त घरात नका थांबू. आमचे एक्झिबिशन्स आहेत, तुम्ही घरातून तुमचा व्यवसाय जो करताय हा. तो तुम्ही इथे येऊन लाईव्ह सुद्धा करा, हम्म. जेणेकरून तुमचे जे प्रगती आहे किंवा तुम्हाला जे एक्सपान्शन हवंय तुमच्या बिझनेसमध्ये ते आम्ही तुम्हाला देऊ शकतो असं हा. आहे. सो त्या पद्धतीने मी जॉईन केलेली आहे ही टीम आणि आम्ही वर्क पण करतोय त्याच्यासाठीच की महिलांनीही उद्योजकांमध्ये अजून जास्त पद्धतीने सामील व्हावं. बाहेर सगळीकडे आहे, म्हणजे बऱ्याच ठिकाणी महिलांची तेवढी संख्या आहे, हा. पण अजून त्या लेवलला नाही गेले, जसं आपण म्हणतो की इक्वालिटीच्या लेवलला अजून नाही गेलेली आहे. अच्छा. So ती अजून मला वाढवायची आहे असं आहे. हा, नक्की. आणि कसं आहे की तुम्ही इक्वॅलिटीचा विषय काढला, पण तरी सुद्धा दोन्ही सांभाळून त्या महिला करतायत हे कौतुकास्पदच आहेत. आणि अगदीच, अगदीच. बचत गटाच्या कन्सेप्ट मधनं त्या बाहेर होऊन स्वतः ब्रँड तयार करण्याकडे आता वळलेल्या हो, आहेत. त्यामुळे एक फारच म्हणजे काय आपण म्हणू की अभिमानास्पद अभिमानाची अशी गोष्ट आहे. गोष्ट आहे. सर, आता थोडा आपण विचार करूया की तुमचं स्पॉन्सरशिप, त्यासाठी अर्थात कुठला इव्हेंट म्हटला आणि तुम्ही तर हा मेगा इव्हेंट आणि 3 दिवसाचा करताय, स्पॉन्सरशिप तर गरजेची आहेच. कारण दरवेळेस तुम्ही स्वतःच्या पॉकेटमधनं नाही इन्व्हेस्टमेंट करू शकत. तर हे स्पॉन्सरशिपसाठी तुम्ही कोणाकोणाला अप्रोच केलेत? काही स्पॉन्सर आपल्याला मिळालेले आहेत का? किंवा पुढे जाऊन ह्या इव्हेंटकडे तुम्ही, आता पहिलं वर्ष आहे पण 10 वर्षाने हा इव्हेंट कुठल्या स्टेजला असेल त्याविषयी जाणून घ्यायला मला जास्ती आवडेल की तुमची विजन काय असेल, की म्हणजे यू ऑल आर विजनरीज. Okay. सो त्या दृष्टीने 9/11. सी हा. 9/11 ऐक्यम हे प्रेझेंट करतात हा Event. कोकण स्टार्टअप जत्रा. हा. बरेच म्हणजे मंगेशजी आणि आपल्या प्रांजलताई बऱ्याच लोकांकडे म्हणजे स्पॉन्सर्सकडे त्यांचं अप्रोच चालू आहे आणि ते भरपूर डिस्कशन चालू आहे त्याच्यावरती. हा कॉन्सेप्ट जो आहे ना आत्ता कुठे मॅच्युअर झाला ओके. आणि हा पहिलाच अटेम्प्ट आहे असं काहीतरी करण्याचा मराठी समाजात. ओके, आता महिलांचं बोलत तुम्ही, तर महिलांकडे या जनरेशन मध्ये उद्योजक घडण्याची
हा. सगळ्यात मोठी जबाबदारी आहे म्हणजे स्वतः उद्योजक म्हणून घडण्याची, ना की नुसतं मी काहीतरी सुरू केलंय आणि ते चालू आहे आणि 5 वर्ष झाली सुरूच आहे. कोकण बाजारमध्ये जेव्हा स्टॉल लावतात लोक तेव्हा आमचा प्रयत्न असतो की 1, 2, 5, 10 सातत्यपूर्ण करायचं. त्याच्यानंतर तुझं स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण झालं पाहिजे, नाहीतर मग उपयोग नाही. म्हणजे मी 5 वर्ष तेच करते आणि मी डिपेंडच आहे, त्याला काय अर्थ नाही. जेव्हा मी 100% मराठी उद्योजक बोलतो तेव्हा मराठी माणूस त्याला साथ द्यायला तयार आहे, जे आपल्याला सरप्राइझिंग असेल तुमच्याकडे कदाचित. पण मराठी माणूस खूप साथ देतो एकमेकांना. जेव्हा माणूस उद्योगात येतोय हे त्याला माहिती पडतं. खूप जवळचं काय म्हणतात इमोशन आहे त्याच्या मनात प्रत्येक माणसाच्या. आणि म्हणून ओके, तो जेव्हा मोठा होताना दिसतो तो आपल्याला पोटशूळ पण नाही येत. जो आपली जनरल भावना आहे ना, जी आपण जे मनात बोलतो दुसऱ्याला ग्रो करताना बघून आपल्याला नाही वाईट वाटत. म्हणजे कुठेतरी वाटत असेल कोणाला तरी, पण तो आपल्या समाजाचा आरसा नाहीये. आपण जनरली आम्ही बघतो 5 वर्ष जो ग्रो करतो त्याला माणूस आनंदाने बघतो. आणि म्हणून आपल्याला जास्तीत जास्त उद्योजक असे घडवायचे ह्या सगळ्याच्या माध्यमातून जे ग्रो करते. ओके, आता ह्याचं स्वरूप कसं असणार आहे तर आम्ही बोलत होतो, मंगेशजींच्या तोंडात एक आकडा निघाला की 21वा जो असेल तो खूप मोठा असेल. म्हणजे प्रचंड मोठी स्टार्टअप जत्रा आपण करणार आहे असं मंगेशजींचं म्हणणं होतं. आणि त्याच्यानंतर माझं म्हणणं असं होतं की बिकॉज लोक ह्याला एवढा जबरदस्त प्रतिसाद देतात, त्याला एवढं चांगलं रिस्पॉन्ड करतात, तर आपला 5वी जी स्टार्टअप जत्रा असेल ती मोठी असेल. आणि आमची काम करायची पद्धत जर तुम्ही मागची 5 वर्ष बघताय तर ओके, ह्यांनी पण अनुभव घेतला त्याचा की टाक पटकन चौथा 5वा जो स्टार्टअप जत्रा असेल ती प्रचंड मोठी. म्हणजे तसे उपक्रम आपण कदाचित महाराष्ट्रात बघितले नसतील, या लेवलला तो विषय जाऊ शकेल. ओके, त्याच्यापेक्षा जास्त महत्वाची प्रायोरिटी आमच्यासाठी ही आहे की सातत्यपूर्ण काम झालं पाहिजे. की ते किती मोठं होतंय तो एक विषय, तो रेग्युलरली झालं पाहिजे हा दुसरा विषय. लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत राहिली पाहिजे, स्वतःचा बिझनेस पिच करत राहिली पाहिजे, इन्व्हेस्टरला भेटत राहिली पाहिजे. इन्व्हेस्टर नाही भेटला म्हणून नाराज होऊन घरी नाही गेली पाहिजे. पुन्हा त्या युद्धात त्यांनी सहभाग घेतला पाहिजे आणि त्या दिशेने कुठेतरी, कारण ते जेव्हा सांगतात ना समोरून की ओके हे नाही हे केलं पाहिजे तू, त्या ऍडवाइसचे पण वेगळे म्हणजे किंमत आहे त्याची. नक्की. आता हा जसं मी सरांनी म्हटलं की तुम्ही सुरुवात करते वेळी कोणाला मार्गदर्शन मिळाल्यानंतर तुमचं कॉन्फिडन्स लेवल जी वाढते ना ती खूप महत्वाची. तिथून मग पुढे जाता पण आहे ना. तसं आता आमच्या बरोबर आमचे स्वप्नजी शिरशेकर साहेब या 911 चे ते फाउंडर पण त्यांच्याकडून जो सपोर्ट मिळतोय ना तो एका एक्स्ट्रीम लेवल आहे. अगदी एक्स्ट्रीम लेवल आहे. म्हणजे त्यांना जेव्हा मी पहिल्यांदा सांगितलं की आपल्याला असं सुरू करायचं, मी यांच्याशी बोललो आणि दुसऱ्या मिनिटाला त्यांनी होकार दिला होता. मग जो सुरुवात कर, मांडणी कर, मी येतो. ते त्यावेळी गोव्याला वगैरे होते. आताही ते बाहेरच आहे मुंबईच्या, पण त्यांनी म्हटलं की तुम्ही याची मांडणी करा शनिवारच्या नंतर. हा एक प्रकारे एक्स्ट्रीम लेवल शूट व्हायला पाहिजे. साधारणपणे आता जसं तुम्ही मगाशी म्हटलं की फ्रँचायझींच्या ज्या बुकिंग झाल्यात ना 7 की 8 बुकिंगच्या बोलणी झालेल्या आहे मॅडम. 2-3 दिवसामध्ये आपल्याला 12 ते 15ची फ्रँचायझी वरती जायची, कारण की आपल्याला स्टार्टअपला जास्त सपोर्ट करायचा. कारण त्याचं स्वतःच ते बाळ आहे आणि त्याला ते वाढवायचंय. फ्रँचायझी एक उद्योजकी मानसिकता आपल्याला जपण्यासाठी म्हणून आपण मांडतो की बाबा तू येऊन सुरुवात तरी कर. तो एक रेडी एसओपी रेडी आहे, त्याच्यावरती तू काम कर. पण स्टार्टअप्स नंतर कल्पना याच्यावरती जास्त काम करायचं. म्हणजे आता जर तुम्ही म्हणता की 21वा मी एका ग्रँड लेवलचा विचार करतो, त्याच्या अगोदर जर मला यांनी स्वप्न शिरशेकर सरांनी जर मदत आणि त्यांचा जर पाठिंबा मिळाला तर एका वेगळ्या लेवलवर. आता मोरे सरांची पण एक त्या लेवलवरती मदत मिळते, त्यांचा जो अनुभव मिळते. म्हणजे शासनाकडनं आपल्याला कशी आणि काय मदत मिळते, 100% शासन मदत करतच आहे म्हणा. आम्ही एमएसएमईचं लोनची सुद्धा सुविधा तिथे करायची महिलांसाठी हा खूपच करणार. आणि म्हणजे मुंबई पुरतच मर्यादित न राहता मुंबईतनं महाराष्ट्रातनं नक्कीच आपण करू शकतो. नक्कीच झालं पाहिजे आणि आमचा तो प्रयत्न असणार आहे. आपला मुख्य उद्देश महाराष्ट्र मराठी माणसाचा पण मराठी माणूस आता जगभरात सगळीकडे पोहोचलाय. त्यामुळे आणि आपले प्रोडक्ट्स किती अगदी मासे म्हणा किंवा सगळे आंबा उत्पादनं म्हणा सगळी एक्सपोर्ट होत आहेत. त्यामुळे बराच त्याला वाव आहे. मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट सुद्धा. तर आता वाइंड अप करताना तुम्हाला जर रजिस्ट्रेशन आपल्याला जर आपल्या सगळ्या श्रोत्यांना किंवा जे प्रेक्षक आपल्याला पाहतायत त्यांना जर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असता तर यू कॅन शेअर युअर कॉन्टॅक्ट नंबर्स ऑर रजिस्ट्रेशन आणि लिंक इज इफ यू अवेलेबल. कॉन्टॅक्ट नंबर आहे डॉक्टर प्रांजल सुर्वे. कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही लिहून घेऊ शकता 8291531953. तो
तो तुम्हाला खालती डिस्प्लेला शेअरही केला जाईल. सो तुम्ही तिकडूनही तुमचे रजिस्ट्रेशन किंवा कॉलिंग्स आणि बुकिंग अवेलेबल आहेत ते करू शकता. नक्कीच. तर तुम्ही सगळे इथे आलात आणि आमच्याशी कनेक्ट झालात त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. तर प्रेक्षक हो, आज आपल्यासोबत कोकण बाजार 2026 स्टार्टअप जत्राची टीम आपल्यासोबत जोडलेली होती. आपल्यासोबत होते श्रीकांत कोकाटे सर, को फाउंडर ऑफ कोकण बाजार, मंगेश सावंत, यू मोटिवेटरचे फाउंडर, धन्यवाद सर, ॲडव्होकेट संजय मोरे सर, लीगल ॲडवायझर अँड को फाउंडर ऑफ अँड यू मोटिवेटर, आणि डॉक्टर प्रांजल सुर्वे, को फाउंडर ऑफ यू मोटिवेटर. सो थँक्यू ऑल फॉर कमिंग हिअर, जॉईनिंग विथ अस आचार्य 90 FM, आणि बेस्ट विशेस फॉर युअर मेगा इव्हेंट. थँक्यू सो मच. कोकण बाजार आणि यू मोटिवेटर्स तर्फे सुद्धा आचार्य 90 FM आणि तेजस्विनी मॅम तुमचे खूप खूप आभार. आभार. हो. आणि एक महत्वाचे आभार राहिले ते म्हणजे डॉक्टर राहुल भांडारकर सर हो. यांचे, ज्यांच्यामुळे युवा महत्वाचा, कारण आपलं सगळं नेटवर्किंगचं जग आहे. अगदी, अगदी. त्यांचे आपण आभार मानूया. आणि आमची ही मुलाखत तुम्ही नक्कीच आपल्या आचार्य 90 FM युट्यूब चॅनलवर पाहणार आहात. तुमचे काही कमेंट्स असतील, काही सजेशन असतील तर आम्हाला जरूर कळवा. तर मी आचार्य तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. Acharya 90 FM